नाशिकमध्ये 4 वर्षानंतर प्रशासकीय कारभाराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महासभेत सिंहस्थ कुंभमेळा कामांचा आढावा घेण्यात आला. शहरामधील विकास कामांबाबत सदस्यांना सविस्तर माहिती मिळावी या मागणीवरून मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी आज महासभेत कुंभमेळा अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचं सादरीकरण केलं. सोमवारी पार पडलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेला महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. या बैठकीमध्ये कुंभमेळा प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर विकास कामांचा आढावा घेण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या कामकाजाच्या या प्रकल्पांची गती आणि पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. महासभेत अनेक सदस्यांनी शहरातील कामांची सद्यस्थिती, निधीचा वापर आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले. यामध्ये नगरसेवक गुरमीत सिंग बग्गा यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यात महापौर आणि नगरसेवक यांचा रोल काय असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन यातून उत्तर मिळालं पाहिजे. एक गोष्ट बरोबर, एक गोष्ट दोन्ही प्रश्नाची उत्तर द्या. आणि दुसरा जो प्रश्न माझ्या दृष्टीने, कारण दोन शिवस्त आपण इथं प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि त्याच्या आधी दोन शिवस्त मला आले प्राधिकरण पहिल्यांदा, मग आपला पक्का रोल काय, मला रोल नाही कळवला. तुम्ही आयुक्त म्हणून तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात, तुमच्याबद्दल म्हणजे काही शंका, परंतु आमच्या महापौराचा रोल काय, आमचा काय रोल आहे? म्हणजे एखाद्याला राबवून घ्यायचं इतका रोल आहे का आमचा, आम्हाला कळलं पाहिजे ना. जेव्हा लोकांमधून निवडून येतात तेव्हा लोकांच्या काही अपेक्षा आहे, मग आम्हाला तरी सांगता आलं पाहिजे नाही आमचा रोल एवढा. शिवस्त भागाचे कमलेश भाऊ असतील, मी असतील, मूळ शिवस्त आमच्या भागाचे भागाचा आम्हालाच माहित नाही आमचा रोल काय. हा रोल आहे महापालिकेचा, आणि महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून महापौराचा काय रोल, उपमहापौराचा रोल काय. नुसते हार घालायला बोलू नका, हार घालायला तिने आखाडे आम्हाला बोलवते, एवढे आमचे संबंध त्यांच्याशी आहेत, परंतु महापालिका म्हणून आमचा रोल काय म्हणजे फक्त इम्प्लिमेंट होतं ते का. मला एक नाही कळलं, कारण मी सहज फार चौकशी करत नाही, सहज जी चौकशी करतो ते इस्टिमेट ते म्हणून करतात. त्यांनी हे केलं, पेमेंट ते आपल्याकडे पाठवतात. क्वालिटी कंट्रोल कोण करतं, ॲग्रीमेंट कोणाशी झाले. उद्या जर त्याच्यामधून काही डिस्प्यूट तयार झाले, समस्त प्राधिकरण हे कधीपर्यंत असेल, उद्या जर काही डिस्प्यूट झाले तर त्या डिस्प्यूटमध्ये ऐका, महापौर महत्वाचं बोलतोय मी, ज्या महापालिकेने ॲग्रीमेंट केलं का, कोणाचे ॲग्रीमेंट महापालिके झालेले, कोणत्या वगैरे ॲग्रीमेंट कोणाचे झाले, महापालिकेचे झाले. उद्या एखादी काउंटर क्लेम टाकला एखाद्याने, त्या महापालिकेच्या चुकीमुळे माझं एवढं नुकसान झालं, ते कोण करता येईल बोलले का ते मला. तर आंधळेपणाने काम तुम्ही खूप मेहनत करता, तुम्ही दिवस रात्र मेहनत करता, त्याच्याबद्दल आमच्या इथल्या कुठल्याही माणसाच्या मनात शंका नाही, परंतु या शहराचा हित जपण्यासाठी आम्हाला हित पाहिजे. मग हे प्रश्न आमचे राहणार ना, की निदान आमचा रोल काय तो आम्हाला तुम्ही क्लिअर करा ना. किंवा परवानगीच्या दिवशी आम्ही घरी बसायचं, की परवानगीच्या दिवशी आम्ही फक्त त्या दवाखान्याच्या डॉक्टर, आम्ही डॉक्टर नाही आहे आमच्या महाराष्ट्रात डॉक्टरच्या काम करतील, मग आम्ही कंपाऊंडरचा रोल घ्यायचा, आम्हाला रोल मिळाला नाही आमचा. एक वर्षात आम्ही असं नाही म्हणत की आम्हाला पाचशे द्या आणि आम्हाला तिथं आंघोळ करून द्या, अजिबात नाही. आम्ही फील्डवरचे कार्यकर्ते, तेव्हा स्टार्टिंग मध्ये लोक गेले सरकार लोकात, आम्ही होतो कोणी सांगू नये आम्हाला. या दिवशी मागच्या वेळेला मी स्वतः उपमहापौर होतो आणि शेवटच्या परवणीला 4 वाजता गटारीचं पाणी चालू झालं, डवळे साहेब होते विचारा, आणि पाऊस म्हणतो हा गटरीचं पाणी रामकुंडात जायला लागलं, तेव्हा जगन्नाथ साहेब होते आपले कमिशनर पोलीस. आम्ही रॉड मारत बसलो 3 तास आणि पाणी जाऊ दिलं. त्या रोलमध्ये आम्हाला काही मान सन्मान नको, परंतु नक्की महापालिकेचा पैसा कुठं चालला आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे गावाचे कामं होतात, त्याच्यामुळे गावाचा विकास होतो, मान्य आहे, आम्ही नाकारत नाही. पण प्रश्न येतो, मला भाषण द्यायचं नाही, मला रोल आमचा कळला पाहिजे आणि आमची फायनान्शियल जबाबदारी कळली पाहिजे. एवढी कळली मग याच्यावर पाहिजे ना एक बुकलेट द्या, आपण स्वतंत्र चर्चा करत बसू, याच्यात काय पाहिजे तो आपल्या हातात नाही राहिला, तो विषय आपल्या हाती राहिलं की ते 15 महिने लागले. 15 महिने आता मला झुलापूर घेतलं, सांग घेतलो तुम्ही तिथल्या लोकप्रतिनिधीशी आमच्याशी चर्चा केली का, झुलापूर
टुरिस्ट अट्रॅक्शन. तो वापरातला पूल नाही, तो फक्त टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. रामसेतू पूल गरजेचा आहे. कोणी सल्ला दिला मला कळलं नाही. रामसेतू पूल झालाच नाही होता. खोटं बोलतोय. रामसेतू पूल झालाच पाहिजे होता, कारण तो दोन भागांना कनेक्ट करणारा आहे. खालचे सांडवे होते ते स्मार्ट सिटीने बांधून गेले. आधी सांडवे होते मॅडम, लोक गर्दीकडे त्या सांडव्याने निघून जायचे. 4 झाडे होते आवर, ते तोडले. लोकमान्य टिळक गेलेले त्या झाडावर इतकं ऐतिहासिक ओरडून सांगितलं की निदान हा तोडू नका, त्याला निदान मोठा करावा लागला का. आजही बा भाजीपाला असला तर निदान तुम्ही 3-4 झाडे होते, लोक निघून गेले. सर्व काही चालत नाही. त्यांनी ठरलेलं 4 वर्षाचा प्रशासकीय काळ होता, बोलत नाही आम्ही. स्मार्ट सिटी आता म्हणलं कुठेतरी ते IT चे काम स्मार्ट सिटी झाली. अहो मॅडम, तुम्हीच आमचा आवाज उठवला, म्हणजे आमच्या मनात तर तुम्हीच काढलं की ते का CCTV बंद आहे. ती स्मार्ट सिटी घरेच कॉम्प्युटरचं काम कुठली आहे? कॅपेबल एजन्सीला काम द्या. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कामांना गती देणं आणि सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणं ही मोठी जबाबदारी असल्याचं मतही सभेत व्यक्त करण्यात आलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.